नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। 17 ते 27 जानेवारी दरम्यान सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर पार पडणाऱ्या श्री रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यासाठी दिनांक 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष मनोहरजी सारडा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। दरम्यान या कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंडपाचं काम जलद गतीने सुरू असून सर्व कार्यक्रमांना सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं असं आवाहन मनोहरजी सारडा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलंय। पाहूया। 10-11 दिवस ह्या आपल्या सांगली नगरीची शोभा वाढवण्याकरता देखील, श्रवण करण्याकरता देखील, भक्ती मार्गात येण्याकरता देखील, वेगवेगळ्या कामामध्ये सहभाग घेण्याकरता देखील सर्व भाविकांनी इथे यावं आणि 7:30 ते 9:30 रोज कीर्तन होईल। कीर्तनानंतर महाप्रसाद होईल। असं या एकूण 11 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 20 तारखेला रामजन्माचा उत्सव आहे, 22 तारखेला राम विवाहाचा उत्सव आहे आणि 26 तारखेला राम राज्याभिषेकचा उत्सव आहे। असे 3 उत्सव या कार्यक्रमामध्ये होणार आहे। आता मुख्य मुद्दा म्हणजे आम्ही गेली 5-6 दिवस झाले आपल्या वेगवेगळ्या आपल्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रण देणे केलं। जवळजवळ 2-3दा मी स्वतः गेलेलो आहे, माझ्याबरोबर अनेक जण होते। निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी एक ऍग्री असं केलेलं आहे की मी शक्यतो 100% यायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे ते येणारच आहेत। त्यात सुनीलदादा कदमने देखील घेतलेला आहे, म्हणजे बहुतेक आपल्याला हा एक मुख्यमंत्र्यांचा लाभ मिळणार आहे। त्यांच्या बरोबर एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना देखील आम्ही येण्याकरता निमंत्रण दिलेलं आहे। शहरामध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये 2 वर्षापूर्वी जसा आपण कार्यक्रम श्री रामकथेचा केला होता तसाच कार्यक्रम श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं सुसंपन्न करायला तयारीत आहोत। या कार्यक्रमामध्ये खास करून समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला रामकथाचं श्रवण ऐकायला मिळणार आहे। इतर रोजच्या रोज 11 दिवस वेगवेगळ्या भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत निवडक असे राष्ट्रीय कीर्तनकारांना आपण बोलवलेलं आहे। त्यांच्या मुखातून आपल्याला रोज संध्याकाळी 7:30 ते 9:30 कीर्तनाचा देखील एक लाभ मिळणार आहे। रघुनंदन महाराज पुजारी उस्मानाबादचे यांच्या असलेल्या 250 मुलांच्या कारणानं या मंडपामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे। या कार्यक्रमाकरता खास 22 जानेवारीला आपल्या इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। 100% ते यायच्या आपल्या बरोबर होकार दिलेला आहे, ते येणार देखील आहेत। त्याचबरोबर आपल्या या सांगलीतील दोन्ही आमदार खासदार इथले असलेले पंचक्रोशीतले आजी माजी आमदार खासदार सगळे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत। सर्व समाजाच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा। 17 जानेवारी ते 27 जानेवारी या 11 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी 17 तारखेला ध्वजारोहण होणार, 18 तारखेला कलश यात्रा निघून कथेला प्रारंभ होणार, 20, 22 आणि 24ला रामजन्म, रामविवाह आणि रामराज्याभिषेक असे कार्यक्रम होणार। शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आणि कीर्तनानंतर एक प्रचंड मोठी अशी एक अद्भुत अशी दिंडी निघणार। दिंडीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये साधारण 20-25-30 हजार लोक असतील अशी अपेक्षा आहे। सर्व भाविकांनी याचा प्रचार प्रसार करावा की जेणेकरून या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना याचा लाभ मिळेल। ओके।